रेसिपीमध्ये आज आपल्याला मी चायनीज स्प्रिंग रोल सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो दाखवणार आहे। साहित्य: तेल घेतलंय, हे पीठ मी एक तासभर भिजवून ठेवलंय, मैदा थोडंसं तेल घालून भिजवून ठेवलंय, हे लावायला मैदा घेतलाय, मिरचीचं वाटण आहे, आल्याची पेस्ट आहे, लसूण पेस्ट आहे, मिरी पावडर आहे, सोया सॉस आहे, हा पातीचा कांदा लांब लांब कापून घेतला आहे, हिरवी सिमला मिरची लांब लांब कापून घेतली, ही लाल कलरची सिमला मिरची लांब लांब कापून घेतली, हा कोबी कापून घेतला आहे लांब, आणि हे गाजर घेतलं आहे खिसलेलं, लांब लांब खिसून घेतलं आहे, तिखट घेतलं आहे, जिरे पावडर, धने पावडर आणि मीठ. आता सुरुवातीला आपण ह्याच्यात भरायचं स्टफिंग बनवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मिरचीचं पेस्ट केलेले ते टाकायचे, लसूण केल्या पेस्ट ती टाकायची, थोडं आलं टाकायचे बारीक पेस्ट केले, थोडंसं फ्राय झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा, पातीचा लांब लांब केलेली, सिमला मिरची टाकायची, सिमला मिरची लाल कलरची आणि हिरव्या कलरची अशा 2 सिमला मिरची घेतल्या, थोडं गाजर टाकायचं, कोबी पण लांब लांब असं चिरून घेतलं, ते थोडंसं हलवून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर टाकायची, थोडीशी धने पावडर, थोडंसं लाल तिखट, थोडंसं मीठ टाकायचं, मीठ थोडं कमी टाकायचं आहे कारण सोया सॉस थोडासा खारट असतो, थोडंसं जिरे पावडर टाकायची आणि थोडंसं सोया सॉस टाकायचं, हे सगळं छान हलवून घ्या. हे चायनीज स्प्रिंग रोलचं सारण तयार आहे, थोडंसं कच्च्यावरच ठेवले सगळं, हे आता काढून घेऊया आपण. हे भिजवलेलं पीठ आहे, त्याचे असे पोळीच्या साईडचे गोळे करून घ्यायचे आणि याची छान पातळ पोळी लाटून घ्यायची मोठी. ही पोळी लाटून आपली तयार आहे, हे चारी बाजूने असा सुरीने कट मारायचा आहे, आणि मधोमध असे 2 भाग ह्या पोळीचे करून घ्यायचे. ही आपली पट्टी आता तयार झाली आहे स्प्रिंग रोलची. आता ह्याच्यामध्ये हे सारण भरायचं आहे आपल्याला असं, आणि असं एकदम घट्ट रोल करत जायचं. दोन्ही साईडने असे बंद करायचे आहेत. स्प्रिंग रोल आपले भरून तयार आहेत.
आता एक साईडला तेल तापत ठेवलंय, बारीक गॅसवर तळून घ्यायचे. आता हे डीप फ्राय करायचे. हे ते गुलाबी कलरवर तळून तयार आहे. हा चायनीज स्प्रिंग रोल तयार आहे.